सकाळी स्वयंपाक करताना नेहमी उशीर होतो का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी सांगणार आहे अशा भन्नाट टिप्स ज्या प्रत्येक गृहिणीची सकाळची धावपळ नक्की कमी करतील. खूप सोप्या पद्धतीने मी स्वयंपाक करत आहे, नक्की पहा. नमस्कार सर्वांना, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एका मिक्सरच्या भांड्यात कापलेला कांदा, टमॅटो, मिरची, लसूण एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. पाणी अजिबात ओतायचे नाही. तर या ठिकाणी मी खूप छान भाजी बनवत आहे. कढईत तेल गरम करायचे. गरम तेल झाल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे जिरा, मोहरी आणि हे व्यवस्थित तडतडू द्यायचे. नंतर त्यात टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता कोणत्याच भाजीला जास्त वापरायचा नाही, कमी वापरायचा, जेणेकरून भाजीला कढीपत्त्याचा जास्त फ्लेवर येतो आणि मसाल्याचा फ्लेवर कमी राहतो आणि भाजी चव लागत नाही. त्यामुळे 4 ते 5च पाने कढीपत्ता वापरायचा. नंतर या टाकत आहे मी गरम मसाला आणि घरगुती आपला लाल मसाला. अशा प्रकारे खूप छान भाजी बनत आहे. तर आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण कढवून घ्यायचं व्यवस्थित. तर या ठिकाणी मी मिक्सरमधलं पाणी होतं ते टाकून घेत आहे आणि तेल सुटेपर्यंत हे मसाला आपल्याला कढवून घ्यायचा आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्यात बटाटे टाकायचे नाहीत. तर मंद आचेवर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मस्त कढवून घ्यायचं हे. आता स्वच्छ धुवून घेतलेला, कापून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा. सर्व हलवायचे व्यवस्थित. छानसं सर्व परतून घ्यायचं आणि नंतर वरती ताट झाकून द्यायचं आणि 2 मिनिटं वाफ देऊन घ्यायची, जेणेकरून मसाल्याचा स्वाद बटाट्यांना लागेल. आता पाणी ओतून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की आपल्याला परत त्यात टाकायचं, म्हणजे मंद आचेवर व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. आणि नंतर आता आपल्याला टाकायची आहे त्यात कोथिंबीर. भाजी मंद आचेवर छान शिजवून घ्यायची आहे. खूप छान होते ही भाजी, एकदा नक्की ट्राय करा. आता दुसरीकडे आपण एका पॅनमध्ये तेल गरम करू. तर हा पूर्ण स्वयंपाक मी दाखवत आहे. सकाळची एक सुक्की भाजी, एक पातळ भाजी. पटकन कसं करायचं, भाज्या आधीच कट करून घ्यायच्या, सर्व वस्तू आधीच नीट करून घ्यायच्या, म्हणजे सकाळचा स्वयंपाक खूप फास्ट उरकतो आणि आपल्या स्वतःला पण जास्त लोड येत नाही आणि धावपळ पण होत नाही. त्यात टाकायचं हिरवी मिरची आणि लसणाचा कूट. मंद आचेवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. तर या ठिकाणी मी भेंडी आदल्या दिवशीच कट करून फ्रीजमध्ये ठेवली होती. आता भेंडी टाकून घ्यायची. खूप लवकर स्वयंपाक उरकतो अशा जर पद्धतीने आपण केला. आता भेंडी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर नंतर टाकायचे मीठ. थोडेसं वाफ देऊन घ्यायचं आणि नंतर शेंगदाण्याचा मोठा कूट टाकून घ्यायचा भेंडीत. आणि भेंडीत कधी पण मोठे शेंगदाणे वापरायचं, बारीक एकदम नाही करायचं, खाताना छान लागते भेंडी. ही पण टिप्स फॉलो करा. सुक्या भाज्यांना मोठा वाटलेला कूट टाकायचा आणि पातळ भाज्यांना एकदम पावडर सारखं शेंगदाणा वाटून टाकायचं, म्हणजे भाजी आटरली की छान बनते आणि सुक्की भाजी अशी कोरडी मस्त बनते मोठ्या शेंगदाण्याच्या दाण्यांनी. तर मंद आचेवर व्यवस्थित भेंडी परत फ्राय करून घ्यायची आहे. तर खूप छान भेंडी बनते. थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून मी परत वाफ देऊन घेणार आहे. भेंडी अशी केल्याने सुट्टी बनते आणि चांगली शिजते, दाताखाली करकर लागत नाही. आता वाफ देऊन घ्यायची. तर आता भेंडी तयार झालेली आहे. तर या ठिकाणी मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता तेल लावून चांगल्या पिठाला मसाज करून घ्यायचा, म्हणजे चपाती मऊ लुसलुशीत होते. खूप छान चपात्या बनतात बघा. पीठ असं गोळा बनवायचा आणि मुरायला ठेवायचा आणि नंतर चपाती लाटताना चांगलं तेल लावून पीठ मळून घ्यायचं. आता गॅसवर मी तवा ठेवत आहे आणि छानशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा किती छान पीठ झालेलं आहे, एकदम असा मऊ लुसलुशीत गोळा बनलेला आहे. आता चपाती दुमडून घ्यायची तेल लावून. पीठ टाकायचे थोडे, म्हणजे चपाती छान फुगते. आता छानसा बनवून घ्यायचं चपातीचा गोळा आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायची, लाटून घ्यायची. मंद आचेवर तवा ठेवायचा, खूप स्पीड पण नाही वाढवायचं. अशा प्रकारे हलक्या हातानं बेलण्यानं लाटून घ्यायची चपाती. कडा लाटून घ्यायच्या व्यवस्थित.
मध्ये अजिबात लाटायची नाही, कडेने लाटायची. गोल चपाती तयार झालेली आहे. आता तव्याला तेल लावून चपाती छानशी भाजून घ्यायची. तर किती छान चपात्या होतात पहा तुम्ही. खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि या टिप्स फॉलो केल्यावर अजिबात आपल्याला स्वयंपाक करताना गोंधळून जाणार नाही किंवा अनकम्फर्टेबल वाटणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने केलं ना काहीच होत नाही. आधीच भाज्या तयार करून ठेवायच्या. पीठ पण असं छान मळलं ना चपाती पण छान होते आणि आपल्याला बनवायला पण मूड बनतो. नाहीतर उगाच करायचं म्हणून केलं की काय उपयोग नाही. बघा आपली चपाती किती छान झालेली आहे. अशा मऊ लुसलुशीत चपात्या बनतात. पीठ जर व्यवस्थित मळलं, छान मुरायला ठेवलं, तेल लावून मळलं तर मस्त बनतात चपात्या. अशा सर्व बाजूने चपाती लाटून घ्यायची. तर या ठिकाणी आपली चपाती छान भाजलेली आहे. तर मुलांच्या डब्याला सुद्धा अशा मस्त चपात्या बनवून द्यायच्या आणि खूप वेळ चांगल्या राहतात, मऊ होतात, अशा कडक होत नाहीत. या ठिकाणी दुसरी चपाती पण मी भाजून घेत आहे. अशा प्रकारे आपला सर्व स्वयंपाक या ठिकाणी खूप लवकर बनत आहे. तुम्ही पण असंच बनवा आणि पटकन होऊन जाईल. चपातीला तेल लावून घ्यायचं. तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा स्वयंपाक बनवला आहे. आणि नक्कीच सपोर्ट करा चॅनलला. बघा किती छान आपलं ताट तयार झालेलं आहे. धन्यवाद.